नवी मुंबईच्या सानपाडा डीमार्ट या परिसरात गोळीबार घडलेला आहे। 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी फरार झालाय। यामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती मिळते। 2 आरोपींकडून ही फायरिंग झाली। आरोपी दुचाकीवरून हे फरार झाले। सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी घडामोड सध्या आपण पाहू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, काय सध्याची तिथली परिस्थिती? नवी मुंबईच्या सानपाडा डीमार्ट परिसरात हा गोळीबार घडला। नक्कीच गौरी, थोड्या वेळापूर्वी हा गोळीबार झालेला आहे। 5 ते 6 राऊंड फायरिंग करण्यात आलेला आहे। आरोपी हा बाईकवरून आला होता आणि तो फरार झालेला आहे। या सर्व घटनेमध्ये एक जण जखमी झालेला आहे। विशेष म्हणजे सानपाडा आणि जुईनगरच्या हद्दीमध्ये हे डीमार्ट येतं। वर्दळीचं ठिकाण आहे। सकाळच्या वेळी म्हणजे अगदी थोड्या वेळापूर्वी अनेक नागरिक हे तिथून ये जा करत असतात। बाजूलाच जुईनगरचं स्टेशन आहे, तसेच हाकेच्या अंतरावर सानपाडा स्टेशन देखील आहे। अनेक नागरिक हे स्टेशनच्या आजूबाजूला किंवा रेल्वेने प्रवास करत असतात। प्रचंड वर्दळीचे हे ठिकाण असल्यामुळे तिथेही सकाळच्या अगदी दिवसाढवळ्या ही घटना घडलेली आहे। आरोपी बाईकवरून गोळीबार करून फरार झालेले आहेत। घटनास्थळी सानपाडा पोलीस असेल किंवा नवी मुंबईचे इतर पोलीस असतील ते देखील दाखल झालेले आहेत आणि तपास सुरू केलेला आहे। सानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणि जुईनगर डीमार्टच्या हद्दीतील जे सीसीटीव्ही आहेत ते देखील तपासण्यास सुरुवात केलेली आहे। आजूबाजूला चौकशी सुरू केलेली आहे। मात्र ही घटना कशी घडली, जी फायरिंग झाली, 5 ते 6 राऊंड करण्यात आलेले आहे आणि यामध्ये एक आरोपी जखमी झालेला आहे। जखमीला ताबडतोब नजीकचं जे हॉस्पिटल आहे तेथे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर सध्या उपचार देखील सुरू करण्यात आलेले आहे। मात्र ही फायरिंग का झाली, कशी झाली, कोणत्या वादातून झाली का, या सर्व जो तपशील आहे तो थोड्याच वेळात समोर येईल। सध्या सानपाडा पोलीस स्टेशनमधील जे पोलीस आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अधिक तपास सुरू आहे। गौरी, हो, नक्की शिल्पा, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।